या कबशा काढूया आज. ह्या अगं बरं काढ, तुला हव्यात ना काढ. अलिका ये ये, बस बाळा बस बस बस. काय म्हणतात डॉक्टर काका? अगं काही नाही, डॉक्टर काका म्हणाले की व्हायरल फीवर आहे, औषधं दिली आहे. अरे देवा, तुला कसं वाटतंय का बाळा आता? चेहरा अगदी उतरलाय नाही? माई मी काय म्हणत होते, नाही म्हणजे मी चित्राला थोड्या वेळासाठी इथेच ठेवून जाऊ का? म्हणजे इथेच तिला जरा आराम करू दे, तोपर्यंत ना मी वर जाते आणि बेडवरच्या चादरी वगैरे सगळ्या बदलते. हा हो, निजू दे की इथे. अगं पण मी काय म्हणते, तिला बरं वाटेपर्यंत ती आमच्याच खोलीत निजू दे की. अगं उगीच मयुरी जवळ नको, व्हायरल आहे ना, लगेच पकडतो ताप. हो ग, म्हणतेस तेही बरोबर आहे. बरं मग चालेल, तिला इथेच राहू दे. हा चित्रा, चालेल ना बाळा तुला? बर, मी वरचं जरा आवरून येते. हो, अमित दादाचे मित्र येणार आहेत ना, हो तुला मदत लागेल. अगं मेघना आहे की माझ्या मदतीला. हो पण विजया नाहीये ना, आम्ही दोघी मिळून एक विजया होते. बर चल आले. हो सांभाळून. मेघना, आपण सगळं सामान काढलंय ना बरोबर? हो बहुतेक. माई आले आले. तुला काही नकोय ना ग? आले मी. तू बस जरा तिच्याजवळ. हो. कशी आहे तब्येत? व्हायरल फीवर आहे आणि बघ ना, चेहरा किती उतरलेला दिसतोय, थकलेली दिसतीये. तरी मी जाणार आहे त्याला भेटायला. तुम्ही मला अडवू नका. मला त्याला भेटलंच पाहिजे. किती दुरून येणार आहे रे फक्त माझ्यासाठी. वेडेपणा करू नकोस चित्रा. तब्येत बघितलीस का तुझी? फोन करून सांग त्याला की आज भेटणं शक्य नाही म्हणून. हे बघ, तुझी तब्येत बरी झाली ना की आपण जाऊ त्याला भेटायला. हवं तर मी बोलतो त्याच्याशी. दे फोन लावून दे मला. काय डबा फोन आहे यार याचा. केव्हाही करा, नॉट रिचेबल. आदित्य, अरे असं नको ना म्हणूस. अगं मी त्याच्या फोनला डबा म्हटलंय, त्याला नाही. तेव्हा ते काही असो, या कंडिशन मध्ये तू कुठेही जाणार नाहीये हे नक्की. नाही आदित्य, हे बघ काही झालं ना तरी मला त्याला भेटायचंय. त्याला नाही भेटले तर मी मरून जाईन. तू येशील ना मला सोडायला? आदित्य येशील ना तू?